लावा ना कपाळाला टिळा, त्याला काय लय पैसे लागत गो. काल परवा एकाला म्हटलं कपाळाला टिळा का लावत नाही रे, ते मला म्हणते मी सायन्सला आहे. सायन्सला आहे असं वाटलं काय आता याला करावं, याचा जीव घ्यावा काय. म्हटलं अरे गदाड्या हुशार आहे ना तू, सायन्सला आहे ना, मोठा टिळा लावला पाहिजे, आर्टवाल्याने थोडा छोटा लावला तरी चालेल. मग हुशारांनी जास्त हुशारी दाखवली पाहिजे ना. शाळेत सुद्धा पोरांना टिळे लावून पाठवा. मॅडम जर म्हटली ना टिळा लावून का आला, तिला म्हणायचं पिऊन आलेला शिक्षक चालतो, टिळा लावून आलेला पोरगा नाही चालत का. खरं आहे का खोटं आहे. मागच्या काळात मी काही व्हिडिओ आले माझ्या फोन मध्ये, शिक्षक पिऊन जायला लागले शाळेत, ते एकाचा व्हिडिओ काढायला लागले. तो म्हटला काढा व्हिडिओ, मला लागतीच, मी काय करू, परमनंट शिक्षक आहे. मग असे विकृत जर शाळेत दर्शन होत असतील तर या पोरांना जाऊ द्या ना, टिळे लावून जाऊ द्या ना. कळल तरी हिंदूंचे बछडे यांच्या बाबतीत नीट राहू. 9 ते 11चं कीर्तन संपलं आणि एका घरी माझ्या जेवणाची व्यवस्था केली. मी तिथंच गेलो, बसलो. बाई मला पाण्याचा ग्लास घेऊन आली. ते पाणी घेता घेता मी म्हटलं फक्त कीर्तन ऐकू नका, ऐकलेली आचरणात पण आणा. ती बाई हसली, मला म्हटली बाई मला काय कळालं नाही. मी पुन्हा म्हणालो अहो तुम्हाला समजलं नाही का, जे कीर्तन तुम्ही ऐकलंय ते आचरणात पण आणा. ती पुन्हा मला म्हणाली बाई. तेवढ्यात तिचा नवरा आला. तो म्हटला महाराज ती कीर्तनाला नव्हती, बिग बॉस पाहत होती, निक्की तांबोळी चावली तिला. मागच्या महिनाभरातला सर्वे, ही 5-5 वर्षाच्या पुढची जी पोर आहे ती थोडी भांडखोर झाली. भावा भावांमध्ये, बहीण भावांमध्ये, मित्रा मित्रांमध्ये ती थोडी भांडखोर झाली. निरीक्षण केल्यानंतर कळालंय की आईबाप बिग बॉस बघत राहतात. तुम्हाला आम्हाला असं वाटतं आपलं मनोरंजन चाललंय, पण यांचं व्यक्तिमत्व घडतंय त्यात. त्या पोरांवर त्याचे लगेच परिणाम होते आणि एकदा ती सवय लागली ना, लागत जाती, वाढत जाती. महाराज जय जय राम कृष्ण हरी राम. मी आमचं जे प्रबोधनाचं कार्य चाललंय ना, की हिंदुत्व टिकवा, हिंदू असल्याचा अभिमान बाळगा, देशाबद्दल अभिमान बाळगा. का चाललंय माहितीये का, हिंदू धर्म हा हिंदुस्थानातला फक्त एक धर्म नाहीये, तर हिंदू धर्म ही हिंदुस्थानाची गरज आहे. आणि फक्त हिंदुस्थानाचीच गरज नाही, हिंदू धर्म ही जगाची गरज आहे. सगळ्या जगातल्या लोकांनी जर हिंदू धर्माचा आदर्श घेतला तर जगाला अणुबॉम्बची गरज राहणार नाही, रणगाड्यांची गरज राहणार नाही, शस्त्रास्त्रांची गरजच राहणार नाही. फक्त हिंदू धर्माचा आदर्श घ्यावा. काय सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम्. सगळ्यांनी सगळ्यांच्या सुखासाठीची प्रार्थना करणं गरजेचं आहे, की सगळे सुखानं राहिले पाहिजे, सगळे निरोगी राहिले पाहिजे. अहो जगाच्या पाठीवरचा एकमेव आमचा हिंदू धर्म आहे की जो म्हणत नाही फक्त भारत सुखी व्हावा, एकमेव हिंदू धर्म आहे जो म्हणता अवघं विश्व सुखी व्हावा. जगाची सुखाची प्रार्थना करा. का आज ज्ञानेश्वर महाराजांना माऊली मानतात. जेव्हा आता हडपसर मधनं पालखी जाते दादा, लोक सुट्ट्या टाकतात त्या दिवशी, काय असतील ती कामं बाजूला टाकतात आणि तिथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला वंदन करायला जातात. एकमेव कारण आहे, जगाच्या सुखाची अपेक्षा केली. अवघाची संसार सुखाचा करीन अवघा. त्यात बांगलादेश आलं, पाकिस्तान आलं, भारत आलं, इंग्लंड आलं, अमेरिका, सगळं सगळं आलं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची जी इच्छा होती ना की विश्व स्वधर्म सूर्य पाहो, ती भावना काय होती की माझा जो धर्म आहे या धर्माचा सूर्योदय जगाच्या पाठीवर प्रत्येक प्रांतात हो. आणि मग त्याच्यातून काय होईल तर भूत परस्परे पडो मैत्र जीवाची. आमचा जो आटापिटा आहे ना की आपल्याला हिंदू धर्म हा टिकवावा लागणार आहे, ही जगाची गरज आहे. आजकाल झालंय असं, हिंदू धर्म म्हटलं का लोकांना वाटतंय बीजेपीचं काम करते. प्रवृत्ती इतकी बेकार झाली. जय श्रीराम म्हटलं तरी काही लोक तोंड वाकडे करायला लागले. राम काय विकत घेतला काय बीजेपीने. अरे रामाचाच विचार या देशाला तारू शकतो. काल परवा कुठल्या तरी कार्यक्रमात एक महाराष्ट्रातलं नालायक व्यक्तिमत्व भगवान श्री रामांबद्दल
अत्यंत घाणेरड्या अशा प्रकारची गरळ ओकताना दिसलं. वाईट वाटलं की महाराष्ट्रात जन्माला आलेलं महाराष्ट्रीयन शुद्ध मराठी बोलणारं व्यक्तिमत्व भगवान श्री रामांबद्दल स्वामी समर्थांबद्दल असं बोलतंय. वाईट वाटलं. का तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र ज्यांच्या विचारांनी उभा आहे ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे निष्ठावंत रामभक्त आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज रामभक्त असल्यामुळं त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा राम ठेवलंय. हे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाला कळायला पाहिजे रामाबद्दल चुकीचं बोलत असताना. राजा राम नाव ठेवलं ना. राजाराम महाराज शिवरायांचे सुपुत्र. बर फक्त छत्रपती शिवाजी महाराजच नाही, ज्यांनी देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले, स्वतंत्र भारताचं संविधान निर्माण झालं. आणि ते संविधान निर्माण केल्यानंतर काल जो रामाबद्दल वाईट बोलत होता, आमच्या भगवान श्री रामांचाच फोटो आहे संविधानात. त्या लोकांनी अभ्यास केल्याशिवाय ठेवला का तो फोटो, त्या प्रतिमा? आणि महाराष्ट्राच्या मातीत आपल्याला इतकं काम करायची गरज आहे. तुम्हाला सांगतो ते सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज काल परवा ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे काहीतरी वक्तव्य करून गेले. देश पातळीवर मोर्चे निघाले, कारवाई झाली पाहिजे, सरतन से जुदाच्या घोषणा दिल्या गेल्या. आणि आमच्या रामचंद्र प्रभूंबद्दल आमच्यातलाच एक माणूस आदवा तद्वा बोलतोय, नको ती गरळ ओकतोय. स्वामी समर्थ महाराजांबद्दल मी खूप फिरलो महाराष्ट्रभर. असे कितीतरी लोक भेटले की महाराज आम्ही संपलो होतो, आत्महत्या करायची वेळ आली होती, पण स्वामी समर्थांची कृपा झाली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आम्ही त्या अडचणींमधनं बाहेर आलो. आम्हाला ताकद दिली स्वामी समर्थांनी, एक पॉझिटिव्ह एनर्जी दिली आणि आम्ही पुन्हा स्थिर झालो. अशी कितीतरी उदाहरणं मला ऐकायला भेटली महाराष्ट्राच्या मातीत. त्या स्वामी समर्थांच्या विरोधात, रामचंद्रांच्या विरोधात कोणीतरी काहीतरी बोलतोय, महाराष्ट्र शांत आहे. माझी अपेक्षा नाही की बुवा दंगली घडाव्या, माझी अपेक्षा एवढीच आहे की बुवा तरुणांनी एकत्रित येऊन पोलीस स्टेशनला निवेदन तर द्या. एक संग्राम बापू भांडारे किती पळणार आहे, एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती पळणार आहे. सामान्य आपला धर्म, आपली अस्मिता, आपला अभिमान काय नाही, फक्त पोरांनी निवेदन दिले ना की अमुक अमुक कारवाई व्हावी, जातात महाराज हे निरोप वरतीपर्यंत जातात की ह्या व्यक्तिमत्वाबद्दल कारवाईची मागणी होती. पण मानसिकता संपलेली आहे. माझी गाडी, माझी माडी, माय बायकोची गोलगोल साडी, ही प्रवृत्ती हिंदू धर्मात वाढली. मला गाडी आहे ना, माझ्याकडे बंगला आहे ना, माझं सगळं खाऊन पिऊन सुखी ना, मग तिकडं गाव ठेवा, विका, नाही तर गाण ठेवा, ही प्रवृत्ती वाढली हिंदू धर्मात. तुम्ही किती नाही म्हणा. आणि जशी जशी ही प्रवृत्ती वाढत जाईल तसा तसा धर्माच्या दृष्टिकोनातून अडचणी तयार होतील. ती धर्माभिमानी पोरं म्हणजे आज गरज कोणाची तुम्हाला खरं सांगू का, आज महाराष्ट्राला गरज आहे ना, गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची गरज आहे महाराष्ट्रात. काय वादळ होतं महाराज ते, काय बाळासाहेबांच्या काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये भगवा झेंडा फडकवत ठेवायचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आणि मी म्हणून सांगतो, मी त्यामुळं ओरडू पोरांना सांगतो की ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची जी शिवसेना आहे ना, ती फक्त महाराष्ट्रातला पक्ष नाहीये, ती महाराष्ट्राची गरज आहे. ते हिंदुत्व, ते भगवत, सगळा अभिमान, ती गरज आहे महाराष्ट्राची. तो जर संपला तो विचार तर हा हिंदू आहे ना. आज परिस्थिती अशी झालेली आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक पोरगा आहे. पूर्वी 4-4, 5-5 भाऊ असायचे. म्हणजे मोठ्या अडचणीचे विषय. माझं तर हिंदूंना भावांना सांगणं आहे, एक तर पाठपुरावा करा, या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा, तो नियम सगळ्यांना लावा. फक्त हिंदूंनीच मनावर घेतलंय देशाची लोकसंख्या नाही वाढली पाहिजे. प्रत्येक जण एक एक पोरगी झाली तर थांबायला लागले. आणि बाकीच्यांनी मात्र असं मनावर घेतलंय दरवर्षी पेढा झाला का बर्फी झाला का पेढा. पुढच्या काळामध्ये परिस्थिती अशी होणार आहे, आपल्या घरात 5-5 भाऊ होते तरी प्रत्येकाची आई म्हणायची घरात वय, तुलाच नाही पडलं एकट्याला, वय घरात.
आपल्याला नकोय संघर्ष, तू बघ. हे 5-5 भाऊ असताना जर आपल्या आया म्हणत होत्या त्या एकाला आपण रस्त्यावर तरी जाऊन देऊ का? ते तळ आताच्या पोटासारखं सांभाळताय. कारण ते गेलं म्हणजे कुळाचा वारीसच जातोय, कुलदीपकच जातोय डायरेक्ट. पुढच्या काळात प्रश्नचिन्ह असे निर्माण होतील, सैन्यात पोरं कोणाचे राहतील? एकुलती एक पोरं आपण सैन्यात पाठवणार आहे का? पोलीस प्रशासनात पोरं कोणाचे राहतील? सैन्य हिंदूंच्या ताब्यातून गेलं, पोलीस प्रशासन हिंदूंच्या ताब्यातून गेलं, तर इथल्या हिंदूची अवस्था काय होईल? माझं सरळ सांगणं, सगळ्यांनी पाठपुरावा केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजे की या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लावा, सगळ्यांना मर्यादा घाला. आणि जर नसतील घालत तर तुम्ही मजबूत पोरं व्हाव द्या. आले तुम्हाला सांभाळतात तर ठीक आहे, नाही तर आळंदीला माझ्याकडे पाठवून द्या, मी सांभाळतो. हा मग काय, उद्या जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण होईल, अटीतटीचा प्रसंग निर्माण होईल, तेव्हा आळंदीने जर महाराष्ट्रातला धर्म टिकावलाय तर पुढे आळंदी हा देश सुद्धा सांभाळेल. ही ताकद आहे संप्रदायाची, वारकरी संप्रदायाचं ते जबाबदारीच आहे. ज्या काळात महाराज गळ्यावर तलवारी ठेवल्या जात होता त्या काळात आमचे तुकाराम महाराज म्हटले, देह जावो अथवा राहो पांडुरंगी पुढं भाव. त्या काळात ओरडून सांगितलं की आमचं शरीर राहिलं काय आणि गेलं काय. वेगवेगळी आक्रमण होत होती या देशावर, मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती, आया बहिणीची आबरू लुटली जात होती. त्या काळात कपाळावरचा टिळा, खांद्यावरचा भगवा आणि मुखातला राम जर कोणी टिकावला तर आमच्या वारकरी संप्रदायाने, तर महाराष्ट्रातला धर्म टिकवून ठेवला महाराज. आणि त्यात विचारात पुढे जन्माला आलेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे, धर्मवीर संभाजी महाराज आहे. असं धर्माचं काम पुढे नेलं, असं धर्माचं काम. अरे इतके म्हणजे दिशाभूल इतकं करायचं काम चालू आहे की शिवाजी महाराज धर्मच मानित नव्हते म्हणतात. लाज वाटायला पाहिजे असं म्हणणाऱ्यांना. अहो त्या व्यक्तिमत्वाने शपथ सुद्धा घेतली ना स्वराज्य स्थापनेची, तर कुठल्या आयऱ्या गायऱ्या ठिकाणी जाऊन नाही घेतली, तर कुठे घेतली? महादेवाच्या मंदिरात घेतली. रायरेश्वराचं मंदिर निवडलं का? धर्मप्रिय होता म्हणूनच निवडलं ना रायरेश्वराचं मंदिर. पोराचं नाव राजाराम ठेवलं, धर्मप्रिय होता म्हणूनच ठेवलं. आणि जिथं जिथं त्यांनी जिंकलं, गड किल्ले असू द्या नाही तर प्रांत असू द्या, तिथं 4था 5वा 6वा कोणताच नाही, तिथं रावला तो भागवाच रावला, हा धर्माचा अभिमान. आणि ही धर्मप्रियता त्यांच्याकडे असल्यामुळं तत्कालीन समर्थ रामदास स्वामी कबुली देतात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही आणि महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. ही समर्थांनी कधी कबुली दिलेली आहे? शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी समकालीन आहे. आणि शक्यतो आपल्याकडे एक सवय, समकालीन माणसाचं कौतुक करायचं नाही, ती घाण सवय आपली. आपल्याकडे कौतुक कधी केली जातात? मेल्यावर. कारण तो कॉम्पिटिटर राहत नाही ना. मग मेल्यावर त्याचे पुतळे बसवायचे, मेल्यावर त्याच्या आरत्या करायच्या, आणि उलट मेल्यावर त्याचं सगळं व्यक्तिमत्वाचं भांडवल करून आपला कसा फायदा करून घेता येईल हे बघायचं. ही आपल्याकडची घाण सवय. पण त्या सगळ्या सवयींना सुरुंग लावत समर्थांनी कबुली देऊन टाकली की या महाराष्ट्रातला जो धर्म टिकला महाराज तो तुमच्यामुळे टिकला. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू आणि अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, ही कबुली दिली. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज समकालीन आहे. त्यांनी सुद्धा शिव तुझे नाव ठेविले पवित्र आणि छत्रपती सूत्र विश्वाचे की, हे सूत्र जर अवलंबलं सगळं जग सुखी होईल, हे सूत्र दिलं महाराजांनी. हे तुकाराम महाराज सुद्धा मानतात. समकाळात त्यांच्यामुळेच तुम्ही हे आपल्याकडे ममता स्वीटवाले वगैरे बघा येतात, राजस्थान, काही उत्तर प्रदेशच्या काही भागातील माणसं, त्यांच्या बाया असा पदर पुढं घेतात. तुम्ही पाहिलंय का कधी? पदर असा झाकून घेतात तोंड. आता अनेक लोक सांगतात ह्या तिकडच्या प्रथा आहे, पण त्या प्रथा का पडल्या माहितीये? हे परकीय आक्रमण करते जेव्हा येत होते ना, बाई आवडली का उचलून घेऊन जात होते, आणि त्याच्यामुळं त्या झाकून ठेवायच्या, चेहरा झाकून ठेवायच्या. पण महाराष्ट्रात तुम्हाला हे चित्र दिसलं नाही.
महाराष्ट्रात आहे का आपलं पदराने चेहरा झाकायची पद्धत होती का कधी? का दिसलं नाही माहितीये? इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. जर महाराज नसते झाले ना तो काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर एक छत्रपती शिवाजी नव्हते तो हम सबकी सुन्नत होती. शिवराय जन्माला आले आणि आया बहिणीकडे वाईट नजर करून पाहणारे ते घरातल्या असू द्या, धर्मातल्या असू द्या, नाही तर परधर्मातल्या असू द्या, हातपायच तोडायचं काम केलं म्हणून बाया सुरक्षित राहिल्या. म्हणून इथल्या बायांना तोंड झाकायची वेळ आली नाही. माय बहिणींना विनंती आहे, जर शिवरायांनी आपल्याला तोंड झाकायची वेळ येऊ दिली नाही तर आज काय फॅड आलं तोंड बांधायचं अख्खं, कुठंतरी बस स्टॉपवर उभं राहायचं, कुठंतरी रस्त्याने चालायचं, आणि पुन्हा आम्ही विचारलं का तोंड का झाकी, तिथं म्हणते नाही सुरक्षिततेसाठी. अरे आपला देश हा, इथं हिंदूंची संख्या जास्त आहे, तोंड झाकायची काय गरज आहे? खिशात चाकू ठेवा पण तोंड झाकू नका. पोरींला मा सांग नाही, तलवारी घेऊन फिरा ना तुम्ही, मिरचीच्या बाटल्या घेऊन फिरा. आपल्याच देशात आपण का तोंड झाकायचं? कोणाला घाबरतोय आपण? कुणाची भीती आपल्याला? भावांना विनंती, अजिबात पोरींला तोंड बांधून फिरायला लावू नका, चाकू घेऊन फिर ना तू. आणि आज जर असं तोंड झाकून फिरत असाल ना तर पुढच्या काळात आपल्याला तोंडच झाकायची वेळ येईल, एवढं लक्षात ठेवा. शहरांमध्ये जास्त वाढलाय तो प्रकार. आज जिथं जिथं हिंदू बहुसंख्य आहे तिथले सगळेच नागरिक सुखानं राहतात, सगळेच. आणि जिथला हिंदू अल्पसंख्याक झाला आणि परधर्मीयांची संख्या वाढली तिथल्या हिंदूचं अस्तित्वच संपवण्याचं काम चाललंय. कारण याचे विचार सहिष्णू आणि बाकीच्यांचे विचार मी आज कीर्तनात सांगत नाही, ते सगळे अभ्यास न सारखे. विचार काय, प्रवृत्ती काय. बहुसंख्य हिंदू समाज ज्या हडपसर मध्ये राहतो त्या हडपसर मधला एखादा जिहादी पोरगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दगड मारतो, ही किती मोठी धोक्याची घंटा आहे. आज बहुसंख्य हिंदू असताना जर अशी परिस्थिती हडपसर सारख्या शहरात निर्माण होत असेल तर भविष्य काळात जर आमची लोक नाही सावध झाली, नाही सुज्ञ झाली, नाही धर्माभिमानी झाली तर पुढच्या काळातली संकट मोठीच आहे. काय आमच्या कीर्तनांमधनं आज मला सर म्हटले की बापू तुमचं ऐकून लय पोरं कपाळाला टिळा लावायला लागले. लावलाच पाहिजे ना. 2024 मध्ये संग्राम बापू भंडारीला जर कपाळाला टिळा लावा हे सांगावं लागत असेल तर अजून आपल्याला लय काम करावं लागणार आहे. तिथून पुढे निघायला पाहिजे होतं आपण, अजून आपण तिथंच अडकलोय. काय फरक पडतो मला सांगा? वाईट वाटतं की परधर्मीयांची उदाहरणं आपल्याला आपल्या कीर्तनातनं द्यावी लागताय, पण पर्याय नाही, वस्तुस्थितीच आहे तशी. अहो 1.5 वर्षाच्या पुढे पोरगं निघालं की त्याला ती गोल टोपी घालायला सुरुवात करतात, त्याला त्यांच्या धर्माच्या प्रार्थना शिकवायला सुरुवात करतात, त्यांच्या धर्माच्या बाबतीतल्या चळवळी शिकवायला सुरुवात करतात. आणि आपल्याकडं परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे. परवा आळेपाट्याला एक 8वीतल्या पोरीला घेऊन एक बाप आला होता मूर्तींच्या कारखान्यात. त्या मूर्ती पाहत असताना त्या पोरीने एका मूर्तीकडे बोट केलं आणि बापाला विचारलं, पप्पा ही मूर्ती कोणाची? आणि ते मूर्तिकारानं पाहिलं, त्याला रडू कोसळलं महाराज. ते गिराईक निघून गेलं आणि त्याने मला फोन केला, म्हटलं बापू लय वाईट परिस्थिती, म्हटलं लय काम करावं लागणार. म्हटलं काय झालं? अहो म्हणे 8वीची पोरगी आत्ता तिच्या बापासोबत आली होती आणि कारखान्यात एका मूर्तीकडे पाहून त्या पोरीने बापाला विचारलं ही मूर्ती कोणाची? रडू आलं म्हटलं मला. म्हटलं कोणाची मूर्ती होती? म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती होती. 8वीतल्या पोरीला माहित नाही यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बरं हे का तुम्हाला ज्युनियर केजीची सिनियर केजीची मॅडम शिकवणार आहे का? सगळंच नाही ना मॅडम शिकू शकत. मॅडम त्याला 0 to 100 शिकवल, मॅडम त्याला A to Z शिकवल, पण ज्ञानेश्वर महाराज कोण, तुकाराम महाराज कोण, जनाबाई कोण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कोण, छत्रपती शिवराय संभाजीराजे कोण, हे आईचं काम आहे, ते बापाचं काम आहे. आणि त्याच्यात आपली लोक कमी पडताय, अक्षरशः कमी पडताय. परवा एका आईला म्हटलं अहो पोरांना हरिपाठ करायला लावा, ती म्हणे कोणी लिहिला? मी काल 9 ते 11 कीर्तन होतं माझं. 9 ते 11चं कीर्तन संपलं आणि एका घरी माझी जेवणाची व्यवस्था केली. मी तिथंच गेलो, बसलो. बाई मला पाण्याचा ग्लास घेऊन आली. ते पाणी घेता मी म्हटलं फक्त कीर्तन ऐकू नका, ऐकलेली आचरणात पण आणा. ती बाई हसली मला म्हटली बाई मला काय कळालं नाही. मी पुन्हा म्हणालो अहो तुम्हाला समजलं नाही का,
जे कीर्तन तुम्ही ऐकलंय ते आचरणात पण आणा. ती पुन्हा मला म्हणाली, बाई तेवढ्यात तिचा नवरा आला. तो म्हटला, महाराज ती कीर्तनाला नव्हती, बिग बॉस पाहत होती, निक्की तांबोळी चावली तिला. खरंच सांगा मला, हे मागच्या महिनाभरापासून मी निरीक्षण तुम्हाला सांगतो, मला अजिबात कोणाची टीका करायची नाही, निरीक्षण तुम्हाला सांगतो. मागच्या महिनाभरातला सर्वे, ही 5-5 वर्षाच्या पुढची जी पोरं आहे ती थोडी भांडखोर झाली. भावा भावांमध्ये, बहीण भावांमध्ये, मित्रांमध्ये ती थोडी भांडखोर झाली. निरीक्षण केल्यानंतर कळालंय की आईबाप बिग बॉस बघत राहतात आणि त्यांच्यातली भांडणं लहान पोरं शिकताय. तुम्हाला आम्हाला असं वाटतं आपलं मनोरंजन चाललंय, पण यांचं व्यक्तिमत्व घडतंय त्यात. त्या पोरांवर त्याचे लगेच परिणाम होते आणि एकदा ती सवय लागली ना, लागत जाती, वाढत जाती. महाराज आपण ठरवलं पाहिजे आपल्या जबाबदाऱ्या काय, आपला धर्म काय. लावा ना कपाळाला टिळा, त्याला काय लय पैसे लागत गो. काल परवा एकाला म्हटलं कपाळाला टिळा का लावत नाही रे, ते मला म्हणते मी सायन्सला आहे. सायन्सला आहे असं वाटलं काय आता याला करावं, याचा जीव घ्यावा काय. म्हटलं अरे गदाड्या, हुशार आहे ना तू, सायन्सला आहे ना, मोठा टिळा लावला पाहिजे, आर्टवाल्याने थोडा छोटा लावला तरी चालेल. तू हुशार आहे ना म्हणतो ना, मी हुशार आहे, मग हुशारांनी जास्त हुशारी दाखवली पाहिजे ना. शाळेत सुद्धा पोरांना टिळे लावून पाठवा. मॅडम जर म्हटली ना टिळा लावून का आला, तिला म्हणायचं पिऊन आलेला शिक्षक चालतो, टिळा लावून आलेला पोरगा नाही चालत का. खरं आहे का खोटं आहे. मागच्या काळात मी काही व्हिडिओ आले माझ्या फोन मध्ये, शिक्षक पिऊन जायला लागले शाळेत, ते एकाचा व्हिडिओ काढायला लागले. तो म्हटला काढा व्हिडिओ, मला लागतीच, मी काय करू, परमनंट शिक्षक आहे. असे विकृत जर शाळेत दर्शन होत असतील तर या पोरांना जाऊ दे ना, टिळे लावून जाऊ दे ना, कळल तरी हिंदूंचे बछडे यांच्या बाबतीत नीट राहू. हे साधू संतांचे आमच्या संस्कार आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. काय म्हणत होता औरंग्या संभाजी महाराजांना, फक्त कपाळावरचा टिळा पुसून इस्लाम स्वीकार, एवढीच औरंग्याची मागणी होती. औरंग्या खुश होता संभाजी राजांवर खूप, की असं सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात, ही जात मर्द मराठ्याची, असला मराठा लढवाया जर माझ्यात सहभागी झाला तर भारत काय जगाची माती जिंकू अख्खी. काय नाही, फक्त टिळा पुसून इस्लाम स्वीकार. पण मायबाप संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. 40 दिवस महाराजांच्या शरीराचे तुकडे पडत होते. आज या आपल्या पोरी लवजिहादला बळी पडतात ना, या पोरींना आधी तुम्ही संभाजी महाराजांचं चरित्र ऐकवा, एकही पोरगी लवजिहादला बळी पडणार नाही. तिला शिकवा, सांगा की संभाजी महाराज काय कोणी सामान्य नाही, शिवरायांचा सुपुत्र आहे. बरं, उभ्या महाराष्ट्राचा राजा आहे, पण क्रूर जिहादी औरंग्याच्या तावडीत सापडले महाराज. खैर नाही केली महाराज, 40 दिवस तुकडे पाडले संभाजी महाराजांचे. मग त्या पोरीला सांगा की ती पद्धत औरंग्यापासून आलेली तुकडे पाडायची. तुम्ही निरीक्षण करा, श्राद्धा वालकर प्रकरण, लवजिहादला बळी पडली, फक्त मारून नाही टाकली, तुकडे पाडले तिचे. मागचं यशश्री शिंदेचं प्रकरण उरणचं, फक्त मारून नाही टाकली, तुकडे पाडले तिचे सुद्धा, चेहऱ्याची विटंबना, हात तोडले. म्हणजे हे कुठं तरी शिकवलं जातंय, याच्या मागं कुठलं तरी षडयंत्र आहे. मग त्या पोरीला सांगा की अगं संभाजी महाराज शिवरायांचे सुपुत्र आहे, उभ्या महाराष्ट्राचे राजे, त्यांचे तुकडे पाडले औरंग्याने. तुझ्या बापाला अख्खं गाव ओळखत नाही, गाव काला कॉलनी नाही ओळखत तोय बापाला सगळी, आणि तू म्हणते मेरेवाला अब्दुल वैसा नाहीये. जेव्हा षडयंत्राचा भाग होणार आहे तेव्हा सगळ्यांच्या बाबतीत सारख्याच पद्धतीने कारवाई होणार आहे. तुम्ही जर आज नाही सावध झाल्या, या षडयंत्रांना जर आज ओळखलं नाही, अनेक राज्यांमध्ये लवजिहाद विरोधी कायदे झाले. म्हणजे अनेक राज्यांना कळालं लवजिहाद नावाचा प्रकार आहे, की जाणून बुजून एखाद्या पुरीच्या भावनेशी खेळून तिच्या आयुष्य उद्ध्वस्त कसं करता येईल या पद्धतीच्या मोहिमा या देशात आखल्या जात आहे. हे स्वीकारलं अनेक राज्यांनी, महाराष्ट्राने अजून नाही केला तो कायदा. साधू संतांनी त्या बाबतीत काम करत असताना धर्माभिमान येतो, धर्मस्ततो जया, जिथं धर्म आहे तिथं विजय. आमच्या तुकाराम महाराजांनी तर महाराज धर्माचं काम करत असताना संसाराचे 3 तेरा झाले. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. 3 तेरा झाले, चांगल्या प्रपंचाची राख रांगोळी झाली. आणि कोणीतरी तुकाराम महाराजांना म्हटले, महाराज लोकराव माडीवर माडी चढवू राहिले, दरवर्षी नवे जनावर खरेदी करू राहिले,
आणि तुम्ही आहे ते गमावलं आणि तुमचं काय चाललंय हरी 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 हरी. तुकाराम महाराज म्हटले गाड्या बांगल्या घेण्यासाठी माझा जन्म झाला नाही, माझा जन्म जर कशासाठी झालाय तर तो धर्माचं रक्षण करण्यासाठी झाला. पहिल्याच्या धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, आम्हा करणे काम हेती, आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन, करणे पाखंड हेती आम्हा करणे काम, हेती आम्हा करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले की आम्ही जे जन्माला आलोय ते माड्यांवर माड्या चढवण्यासाठी जन्माला आलो नाही. ते तर सगळी करतायच ना बाकीची, कुणीतरी काहीतरी वेगळं करावं. आम्ही जे जन्माला आलो धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, आम्हाला जो संघर्ष करावा लागतो तो धर्म रक्षणासाठी करावा लागतो. आम्ही कशासाठी जन्माला येतो? आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही जे जन्माला येतो साधू संतांनी दाखवलेला मार्ग तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, तो टिकवणं, तो वृद्धिंगत करणं, त्यासाठी झळा सोसणं. वाईट वाटतं सर, अनेक पोरं आम्हाला कीर्तनाच्या निमित्तानं गेल्यावर सांगतात कालच्या महाराजांना आम्ही म्हटलो धर्मावर बोला पण ते बोललेच नाही. धर्मावर बोला हे सांगावं नाही लागलं पाहिजे हो, धर्मावरच बोललं पाहिजे. आपली लोक हे सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव म्हणणं म्हणजे सर्व बाप समभाव म्हटल्यासारखं आहे. म्हणजे मी धर्म मानित नाही असं म्हणणं म्हणजे मी बाप मानित नाही असं म्हटल्यासारखं आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कोणीतरी बाप आहे, तसा जन्माला आलेला प्रत्येकाचा आपापला धर्म आहे. धर्म बदलला का विचार बदलतो मी तुम्हाला सांगतो. गाईचा धर्म आहे गवत खाणे, गवतच खाईल ती, तिचा धर्म आहे तो. सिंहाचा धर्म आहे मांस खाणे, तो मांसच खाईल. कुत्र्याचा धर्म आहे भाकर खाईल आणि मांस खाईल, तो कुत्र्याचा धर्म आहे. त्याला मांस प्याका खाऊन टाकेल, त्याला भाकर टाका ते खाऊन टाकेल. गाय तिच्या पुढे तुम्ही किती ब्रँडेड मांस ठेवा, नाही तोंड लावणार तर नाहीच लावणार, ती गवतच खाईल. सिंह आहे त्याच्या मागे त्याच्यासमोर तुम्ही पुरणपोळी ठेवा, पिझ्झा ठेवा, बर्गर ठेवा, ते कुत्र्याचं पिल्लूच खाईल. आपापला धर्म आहे प्रत्येकाचा ना. हा हिंदूंचा जो धर्म आहे हा काय 1000-1200 वर्षात जन्माला आलेला धर्म नाही, हा सनातन आहे हो, अनादी, हा अनंत आहे. त्यामुळं हा धर्म जगाची गरज आहे. आपण पुढच्या काळात प्रचंड धर्मनिष्ठ झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा आटीतटीच्या प्रसंगी धर्म कसा कामाला येतो. इंग्रजांनी काय केलं, 5 लोकांनी एकत्रित यायचं नाही नियम करून टाकला. पुण्यात लोकमान्य टिळकांना टेन्शन आलं, आता लोकांचं प्रबोधन करायचं कसं. ते म्हटले आता लोकांना एकत्रित आणण्यासाठी उपयोगी पडेल तो फक्त धर्म, आणि धर्माचं निमित्त केलं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोकांना एकत्रित करून लोकांचं प्रबोधन केलं.
त्यांचा दृष्टिकोन काय होता, म्हणजे धर्म कसा कामाला आला बघा बरं तुम्ही. धर्म लोकांच्या कामाचा आहे, तो बांधूनच ठेवतो धर्माला. धर्म लोकांना बांधून ठेवतो, एकत्रित आणतो. आणि मी नवजीवन मित्रमंडळाचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी गणपती पुढं धर्माचाच जागर केला. मी त्यांचं अभिनंदन. मागच्या काळामध्ये भारुडा असेल, व्याख्यानं असतील, आज कीर्तन असेल, खूप खूप अभिनंदन करतो पोरांनो. का तुम्हाला सांगतो, ही लोक आहे ना तुम्हाला जे पैसे देतात ना, हे धर्माच्या नावानं देतात. त्याचा वापर धर्मासाठीच झाला पाहिजे. हे धर्माचं व्यासपीठ आहे. उद्या तुम्ही एखाद्याला म्हणा बरं 10 रुपये दे, देत नाही दे, पण त्याला म्हणा बरं गणपतीची वर्गणी दे, ते 10च्या जागेवर 101 देते. का? धर्माचा उत्सव आहे. काय विकृती किती वाढली बघा ना तुम्ही राव. मंडपात बसायचा गणपती, पुढं नाचवायच्या बाया. हे बघा, बाया नाचवायला माझा विरोध नाही बरं का, फक्त तुम्ही ना गणपती पुढं नका नाचू, तुमच्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त नाचवा. तेवढं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ना. मी पण आहे बघा, लोककलेचा मी पण आदर करतो. तुम्ही बायकोच्या वाढदिवसानिमित्त ठेवा, मी प्रमुख पाहुणा येतो. लोककला आहे ती, पुरातन काळापासून चालत आली, मी तिचा विरोध करत नाही. पण तुम्ही ना, हा माय बायकोला पोरगा झाला म्हणून बाई नाचवतोय, बघू ना आम्ही सगळे. माई शुगर लय वाढली होती, कमी झाली, लावण्यांचा कार्यक्रम ठेवला, आनंद आहे. पण गणेशोत्सवानिमित्त बाई बोलावले नाही, असं नका करू. खरंच पोरांचे विकार वाढतील त्याने. हे धर्माचं व्यासपीठ आहे ना, इथं तुम्हाला धार्मिक काय प्रबोधन करायचं ना, जया किशोरी आणा तुम्ही इथं भागवत सांगायला, आणा, पण भागवत सांगा, रामायण सांगा, शिवपुराण सांगा, देवी भागवत. आपल्या पोरांना माहित नाही, पोरं लांब जायला लागले याच्यापासून. हो, पोरांना जर म्हटलं ना झिंग झिंग गाठ म्हणून दाखव, मस्त म्हणून दाखताय, झालं झिंग 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 गाठ, लगेच म्हणून दाखवणार. पण त्या पोरांना म्हटलं ना पसायदान म्हणून दाखव, त्यांना येत नाही. आणि त्याला जबाबदार फक्त तुम्ही, आम्ही मोठे माणसं. येत वडील जे करीते तया नाम धर्म. आपण जर पुढच्या पिढीला योग्य ट्रॅकने, योग्य वेने जर नाही घेऊन गेलो, ती पिढी बिघडणार आहे. नवजीवन मित्रमंडळाने ती यथार्थपणे जबाबदारी स्वीकारली की धर्माचाच जागर करायचा. मला खूप चेतन भाऊ सारखे फोन करत होता की यंदा आमच्या मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, 25व्या वर्षात मंडळ पदार्पण करत आहे. भव्य दिव्य अशा प्रकारचे धार्मिक उपक्रम, आध्यात्मिक उपक्रम आम्हाला राबवायचे. आज माझ्या कीर्तनातून तुम्हाला एकच प्रार्थना आहे, अजूनही आपले हिंदू म्हणून जन्माला जे आले, ज्यांना असं वाटतं आमचा बाप हिंदू होता, आमचा आजा हिंदू होता, त्यांनी उद्यापासून कपाळाला टिळा लावा. जे कन्फ्युजन मध्ये त्यांनी नका लावू. नाही, काही काही कन्फ्यूज आहे भाऊ, जे कन्फ्यूज आहे त्यांनी नका लावू. पण ज्यांना गॅरंटी भाऊ आमच्या शरीरात आलेलं रक्त हिंदूच आहे, त्याने उद्यापासून मस्त कपाळाला टिळा लावा, भेटलेल्या माणसाला राम राम म्हणा. घरांवर सुद्धा भगवे झेंडे लावले पाहिजे हिंदूंनी. आपण 3 महिन्याला आता मोबाईल बदलायला लागलो, 3 महिन्याला ध्वजाचं कापड बदलू शकत नाही का? त्याला किती 3 महिने तुम्हाला घरावर झेंडा लावा, मी तुम्हाला सांगतो 3 महिने काहीच होत नाही झेंड्याला, त्या ध्वजाच्या कापडाला. 3 महिने मस्त राहतोय झेंडा. 3 महिन्यांनी बदलायचं, वर्षात 4दा बदलावा लागेल. घरांवर भगवे झेंडे लावा, भेटलेल्या माणसांना राम राम म्हणा, माता भगिनींचा आदर करा. भगिनींनी सुद्धा संस्कृती सांभाळा, परंपरा सांभाळा. पोरींना सुद्धा आपल्या राष्ट्रपुरुषांचे, आपल्या साधू संतांचे विचार माहीत पाहिजे, त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे. काही काही पोरी इंजिनियर झाल्या पण चपाती करता येत नाही, काय करायचं मला सांग. पोरगी म्हटल्यावर तिला स्वयंपाक आला पाहिजे. ती इंजिनियर होय ना, तू अजिबात अडचण नाही, पण इंजिनियर झाली चपाती जमत नाही, चहा नवरा करीतो, काय त्याला अर्थ राहिला संसारात मला सांग. माणूस म्हटला ना, तू डॉक्टर होय, इंजिनियर होय, अजून काही होय, पण 2 हात करायची वेळ आल्यावर तू शपूट घालून पळाला नाही पाहिजे. त्याच्या अंगात ताकदच पाहिजे, त्याला मर्द म्हणतात. हा, पुरुष आहे ना तू, मग 2 हात करायला मागं नाही सारला पाहिजे. अंगात त्याच्या ताकद पाहिजे, त्याने कसरत केली पाहिजे, व्यायाम केली पाहिजे. मी तुम्हाला अजून एक विनंती करतो, जाता जाता लय वाईट वेळ आली, खायलाच काही भेटलं नाही ना, माती खा पण पाव खाऊ नका बा. षडयंत्र आहे, मी तुम्हाला सांगतो. यांनी पाव खाऊन आतपाव झाले पाहिजे. भट्टीत टाकताना एवढी गोळी राहते, अशी एवढी गोटीच्या आकाराची. भट्टीत टाकली का एवढी होती लगेच हातभर, आणि पोटात गेलो का डायरेक्ट एवढं. 2 पाव खाल्ले ना दिवसभर माणूस काही खात नाही. तुम्ही बघा सगळी पावाची शॉप फुल आहे, तुम्हाला सांगतो. चपाती भाकरीला गिराईक नाही राहिलं.
आणि हे सगळं आपण उत्कर्षाच्या दिशेने चाललोय का पतनाकडे चाललोय? मला सांगा. 2 चपात्या सकाळी खा, संध्याकाळी तुमच्यात एनर्जीच राहणार. ते पाव खाऊन पोट खराब होणार, जळजळ होणार, पित्त होणार, तरी नुसता वडापाव सुटतो. संकल्प करा. या तब्येती होणार नाही दादा. आज जर अंगात बळ नाही राहिलं पुढच्या काळात तर काय करायचं? काही काहींना पगार 80,000 आहे पण पोरं व्हाय ना. ही वस्तुस्थिती आहे आज शहरांमधली. आणि त्याला सगळं जबाबदार जर काय तर खानपान आहे. तुमच्या आहारामध्ये गावरान पदार्थ असलेच पाहिजे, तुमच्या आहारामध्ये दुधाचा वापर पाहिजे, तुमच्या आहारामध्ये तुपाचा वापर पाहिजे. सकस अशा प्रकारचा आहार तुम्ही घ्याल तर उद्या तुम्ही परिस्थितीशी सामना करणार आहे. काहींकडे पैसा लय आला पण आरोग्याने सोडले ना साथ. हे आमचा माणूस आहे महाराज, इंजेक्शन माहित नाही. आज 12 वर्ष झाले इंजेक्शन माहित नाही, इंजेक्शनच माहित नाही 12 वर्षात. काहीतरी देवानं दिलेलं राहतं प्रत्येकाला. तर नवजीवन मित्र मंडळाकडून पुढच्या काळामध्ये सुद्धा धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बाकी मंडळात सत्रांच्या उचलण्यापासून तर डॉल्बी पुढं नाचणाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असंच एकोपा वाढवा. पुढच्या वर्षी अजून धार्मिक कार्यक्रम कसे आपल्याला करता येतील, महिलांसाठी काय उपक्रम राबवता येतील, पुरुषांसाठी. मी मागं सांगितलं होतं की पुरींला तुम्ही द केरळा स्टोरी चित्रपट दाखवा, बाकी हिंदू माणसांना तुम्ही द काश्मीर फाईल्स पिक्चर दाखवा. द केरळा स्टोरी पिक्चर पाहिला ना, महाराष्ट्रातील एकही पोरगी लव जिहादला बळी पडणार नाही. आणि द काश्मीर फाईल्स पिक्चर पाहिला ना, हिंदू समाजाला कळलं अल्पसंख्याक झाल्यावर काय जिरती. त्या 2 चित्रपटांनी चांगला संदेश दिला आणि वास्तविकतेवर आधारित ते चित्रपट ते आपल्या हिंदू बांधवांना आपण दाखवले पाहिजे. पुढच्या काळात असे भारी 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 उपक्रम घ्या, पोरांसाठी ताकद जेणेकरून वाढल अशा स्पर्धा भरवा, खेळ भरवा, चांगले चांगले उपक्रम राबवा. आणि बाप्पाची मूर्ती मात्र खूप आकर्षक 25व्या वर्षी मंडळानं बसवली. बघावी आणि बघत राहावी इतकी देखणी सुंदर आणि पवित्र अशा प्रकारचं वातावरण त्या मंडळानं इथं निर्माण केलं. तर नवजीवन मित्र मंडळ, धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान, सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांकडे एक जण गेला, म्हटले ठीक आहे तुम्ही धर्माचा प्रचार प्रसार करताय, पण जर उद्या नगरसेवकच विरोधी असला मग काय करायचं? आमदारालाच धर्म आवडत नसला तर काय करायचं? खासदारालाच आवडत नसला तर काय करायचं? पंतप्रधानच जर धर्मविरोधी असला तर काय करायचं? जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, या धर्माचं रक्षण करत असताना समोरचा मोठा असो नाही तर चिल्लर असो, आम्ही त्याची काळजी करत नाही, आम्ही धर्माचा प्रचार करत राहतो. नाही भीड भाड ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरात्राचे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय करा क्षमा कराल महाराज तुम्ही सिद्ध, करा क्षमा कराल महाराज तुम्ही सिद्ध.
गणपती बाप्पा